हाय हॅलो नमस्कार. तर तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या नवीन रेसिपीमध्ये आणि एका नवीन ब्लॉग्समध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते. तर आज बनवायचा आहे आपल्याला मसाली भात, जो की लहान मुलं पण खाऊ शकतात. म्हणजे आता रुद्रांश पण हा मसाली भात खाणार आहे. तर अगदी कमी तिखट टाकून आणि एकदम कमी साहित्य टाकून आपण आज मसाली भात बनवणार आहोत. तर चला मसाली भाताला काय काय साहित्य लागणार आहे ते पण बघूयात. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्यासाठी बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. तर चला साहित्य बघूयात. तर मी घेतलेला आहे 2 ते 3 कांदे, कारण की ते छोट्या साईजचे होते, त्याच्यामुळे एक मोठ्या साईजचा बटाटा घेतलेला आहे, एक टोमॅटो घेतला आहे आणि लसणाच्या 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. आणि त्यांना छान ठेचून घेते, म्हणजे चमच्याने ठेचून घेते. तसं आमटी करायची असेल किंवा वरण किंवा भात वगैरे तसा लसूण छान वाटतो त्याला. तर त्यासाठी मी कधी पण ह्याला असा ठेचूनच घेत असते. आणि जेव्हा हिरवी मिरची टाकायची आहे तेव्हा उकळीमध्ये किंवा मिक्सरला लावून घेते. तर आत्ता मी घेतलेले आहेत डाळ आणि तांदूळ, हे मिक्स करूनच घेतलं. म्हणजे अंदाजेच घेतले होते. एक मोठ्या साईजची वाटी असेल तांदूळ आणि थोडीशी डाळ घेतलेली आहे. ते स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं. आणि मग माझ्याकडनं शेंगदाणे भाजून घ्यायचे राहिले होते, तर म्हटलं आता मी छोट्या कुकरमध्ये भात लावणार आहे, तर त्याच्यात थोडेसे शेंगदाणे भाजून घेतले. तर मी हा रात्रीच्याला भात बनवत होते. तर आज रुद्रांश म्हटला मी पण भात खाणार आहे, फक्त थोडंसं तिखट कमी टाक. त्याच्यामुळे म्हटलं चला ठीक आहे, थोडं कमी तिखट टाकलं ना तो पण खातो. तर मग नंतर गरम कुकर होता, अगोदर शेंगदाणे भाजून घेतले होते म्हणून. तर लगेच तेल टाकलं, तेल छान गरम झालं. लगेच मी त्याच्यामध्ये 4 लवंगा, 4 मिरी आणि थोडासा दालचिनीचा तुकडा टाकला. जास्त काही नाही टाकलं, म्हणजे खडे मसाले खूप जास्त नाही टाकले, थोडेच टाकले. मग त्याच्यामध्ये टाकली थोडीशी जिरे आणि मोहरी, ती छान तळली की मग त्याच्यामध्ये तो ठेचून ठेवलेला लसूण आहे तो पण टाकला. आता लसूण छान तळला की आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे कांदा. अगदी अशी झटपटीत 5 मिनटात म्हटलं तरी ही खिचडी तयार होते. म्हणजे आपल्याला खायची असली की लगेच आपण बनवून खाऊ शकतो. जास्त साहित्य काढायची पण गरज नाही वगैरे. मी खोबरं वगैरे पण जास्त नव्हतं टाकलं ह्याच्यामध्ये. आणि कधी पण काय होतं, आपण अशी घाईघाईमध्ये खिचडी बनवतो ना, तीच छान लागते. आणि आपण खूप सारा साईज करत बसलो ना, हेच पाहिजे त्याला, तेच पाहिजे, वाटाणा पावटा वगैरे खोबरं हे ते भरपूर साहित्य काढत बसलं ना, ती खिचडी एवढी नाही छान होते. आणि जेव्हा आपण थोडंसं साहित्य काढून पटकन टाकली ना, तर तीच छान होती. तर मी ही तशीच केली, झटपटीत केली, पण खिचडी एकदम मस्त झाली. तर आत्ता मी त्याच्यामध्ये टाकला टोमॅटो, आणि टोमॅटो टाकला की लगेच बटाटा पण टाकला. तर आणि मग ते छान मिक्स करून घेतलं. मग त्याच्यामध्येच मी टाकणार आहे थोडंसं मीठ आणि हळद, कारण की टोमॅटो पण लवकर शिजतो. त्याच्यामुळे मग मी ह्याच्यातच लगेच हळद टाकली, अगोदर टाकली नव्हती. आणि मग हळद छान आपण मिक्स करून घेऊयात. आणि ह्याच्यामध्येच लगेच मीठ टाकूयात, म्हणजे जेवढं आपल्याला भाताला मीठ लागणार आहे ना, तेवढं आपल्याला ह्याच्यामध्येच टाकून घ्यायचं, म्हणजे फोडणीमध्ये. तर मसाल्याला पण छान लागतं आणि लवकर शिजतो. तर आत्ता छान परतून घेतले. आणि तांदूळ आणि डाळ आहे ती तर मी धुवूनच ठेवलेली आहे. शक्यतो आपण ह्याला गरम पाणी वापरलं तरी चालतं, नाहीतर मग गार पाणी टाकलं तरी चालतं. तर मी ह्याला तिखट थोडंसं कमीच टाकणार आहे. तर मी अगदी अर्धा चमचा तिखट टाकले, कारण की रुद्रांश म्हटला मी पण खाणार आहे त्याच्यामुळे. आणि थोडंसं कमी तिखट असेल ना तर छान लागते खिचडी खायला. तर मग थोडंच टाकलं. आणि मग पूर्ण तिखट आहे ते पण छान परतून घेतलं. आणि मग आता टाकायचं आहे आपल्याला ह्याच्यामध्ये तांदूळ. कोणी काय करतं की अगोदर ह्याच्यामध्ये पाणी ॲड करतं, मग त्या पाण्याला छान उकळी येऊ देतं आणि मग नंतर तांदूळ टाकतं. पण ना मला ना अशीच छान वाटते, म्हणजे जसं की आपण पुलाव वगैरे बनवतो ना, सेम असंच बनवता येतं की अगोदर तांदूळ टाकून त्याच्यामध्ये छान मसाला वगैरे मिक्स करून वरतून गरम पाणी टाकतायत. तर मी शक्यतो अशीच बनवते. अगोदर तांदूळ डाळ सगळी धुवून घ्यायची, त्याच्यामध्ये टाकायची, नंतर त्याला छान मिक्स करून घ्यायचं. अर्धा 1 मिनटं छान मसाला तांदळाला वगैरे लागतो. आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला वरतून पाणी टाकायचं. गरम पाणी टाकलं तर अजून लवकर खिचडी शिजती, आणि गारला टाकलं तर 1-2 मिनटं उशीर लागतो खिचडी शिजायला. पण टेस्ट थोडंसं गरम पाणी टाकलं तर टेस्ट अजून छान लागते. तर आता मी हे सगळे तांदूळ घेतलेले आहेत ते ह्याच्यामध्ये मिक्स करते. आणि आज माझ्याकडे कोथिंबीर नव्हती, तरी पण म्हटलं चला काही असलं नसलं तरी जसं असेल त्याच्यात मी ॲडजस्ट करत असते. तर कोथिंबीर नव्हती, म्हटलं कोथिंबीर पण नव्हती, आणि मेन म्हणजे कढीपत्ता पण नव्हता, पण खिचडी तर खायचीच होती. त्याच्यामुळे म्हटलं खिचडीला जे असेल ते टाकत असते मी. कधी बटाटा नसेल तरी चालतो, कधी टोमॅटो नसेल तरी चालतं, पण खिचडी पाहिजे. मग छान मिक्स करून घेतलं ना, तर आपल्याला ह्याला ना लागत तेवढंच पाणी टाकायचं आहे. आणि कुकरला शक्यतो जास्त पाणी नाही लागत. जेव्हा आपण पातेल्यामध्ये वगैरे शिजवून घेतो ना, त्याला थोडंसं जास्त पाणी लागतं. आणि छोट्या कुकरमध्ये तर थोडं पाणी टाकलं तरी लवकर शिजते.
तर आता मी लागण तेवढंच पाणी टाकते, म्हणजे अगदी 1 पेरावरती, तांदळाच्या वरती अगदी 1 पेरा टाकायचा आहे, म्हणजे लगेच शिजती. आणि थोडं जरी जास्त पाणी पडलं ना छोट्या कुकरमध्ये तर काय होतं, ते शिट्टी वाट बाहेर येतं, मग त्याच्यामध्ये तेल पण सगळं निघून जातं, तेल हळद वगैरे. तर पाणी ना थोडंसं कमीच टाकायचं आहे आणि एकदम कमी गॅसवरती शिजवायची, म्हणजे खिचडी पण छान शिजती. आणि मग शिट्टी वाट बाहेर तेल पण नाही येत, पाणी पण नाही, त्याच्यामुळे आपल्याला कमी गॅसवरती छान शिजवून घ्यायचं आहे. तर आता मी लागून तेवढं ह्याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे आणि आता आपण ह्याला ना झाकण घालून अगदी 2 ते 3 शिट्ट्या घ्यायच्या, जास्त शिट्ट्या घ्यायची पण गरज नाही लागत आहे. 3 शिट्ट्यामध्ये ना एकदम छान शिजतो वरण, पण ना 3 शिट्ट्यामध्ये एकदम छान शिजतं. तर अजून एकदा मी गार पाणी टाकलं होतं, त्याच्यामुळे मी थोडंसं थांबले, कारण की गरम पाणी टाकलं की लगेच त्याला उकळी येते आणि कधी पण उकळी आल्याच्यानंतर आपल्याला झाकण लावलं की लवकर शिजतं. तर मग मी थोडंसं 2 मिनटं थांबले, म्हटलं हे गरम पाणी होऊ देऊया थोडंसं. आणि मग गरम पाणी झालं की आपण याला झाकण घालूयात. झाकण घातलं की अगदी 3-4 मिनटातच शिट्ट्या पण येत आहेत आणि आपला भात पण छान शिजतो. तर बघू शकता आता ह्याला शिट्ट्या पण आलेल्या आहेत आणि लगेच मग मी गॅस बंद केला. अगदी 5च मिनटात मसाली भात तयार झालेला आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ना मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. आणि मेन म्हणजे ना रुद्रांशला एवढी भूक लागली होती की त्यांनी ना मला कुकर उघडं करून मला म्हणजे त्याचा व्हिडिओ पण नाही काढू दिला. मला डायरेक्ट म्हटलं मला मम्मी अगोदर जेवायला भरू. तर मग मी डायरेक्ट त्याला ताटामध्ये घेतलं. परत म्हटलं अरे व्हिडिओची क्लिपच माझ्याकडनं काढायची राहिली होती, मग नंतर थोडीशी घेतली. तर बघू शकता आता एकदम आपला भात मस्त झालेला आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ना नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास पण नक्की लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत पण नक्की शेअर करा.